नमस्कार, रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले कमळाची डिझाइन असलेले महिरप बघणार आहोत। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे हिरवे मोती लागणार आहेत, 6 नंबरचे फेंट गुलाबी मोती, डार्क गुलाबी मोती, तंगूस, सुई आणि कात्री। चला तर आपण बनवूया। सुरुवातीला आपण तंगूसमध्ये सुई ओवून घेतलेली आहे, खाली गाठ मारून घेतली। आता इथं आपण फेंट गुलाबी मोती 7 ओवून घ्यायचे। सात घेतले मोती। आता परत 2 डार्क गुलाबी घ्यायचे आणि परत 5 फेंट गुलाबी घ्यायचे। असे सगळे आपण ओवून घेतले एका याच्यामध्ये। सुरुवातीला 7, परत 2 डार्क गुलाबी, परत 5। आता वरच्या बाजूनी एक मोती सोडायचा आणि खालच्या बाजूनी एका मोतीमधून सुई काढायची। नीट ओढून घ्यायचे। आता इथं आपण 3 फेंट गुलाबी मोती घ्यायचे। इथं 3 आहेत आणि खाली 2 डार्क गुलाबी आहेत आणि ह्या बाजूला आपण तसंच घ्यायचे। इकडे 3 फेंट गुलाबी, तुम्ही दुसऱ्या कॉम्बिनेशनच्या कलर कॉम्बिनेशनमध्ये पण बनवू शकता। परत इथं 2 डार्क गुलाबी, असे एकूण 5 मोती घालायचे। आता हे जे गुलाबी मोती आहे त्याच्या खालच्या मोतीमधून सुई काढून घ्यायचे अशा प्रकारे। आता परत इथं 5 फेंट गुलाबी मोती घालायचे। हे 5 मोती घातले। आता खालच्या शेवटच्या मोतीमधून सुई काढायची। जी खालची एकदम शेवटची मोती घातली होती आपण, त्यामधून सुई खालच्या बाजूने काढून घ्यायची। हा कमळ जे डिझाइन बनवते त्याचा हा मधला भाग आपण बनवते सुरुवातीला। आता इथं परत आपण 3 गुलाबी फेंट गुलाबी आणि 2 डार्क गुलाबी अशी एकूण 5 मोती घालणार आहोत। तर ही जी मधली ही पाकळी आहे जी 5 मण्यांची, त्या मधल्या मोतीमधून सुई घ्यायची अशा प्रकारे। आता इथं परत सुरुवातीला 2 डार्क गुलाबी मोती आणि 3 फेंट गुलाबी असे 5 मोती घालायचे। प्रत्येक वेळेस 5-5 मोतीच घालायचे। आता हे जे वरचं आहे पाकळी, त्या मधल्या मोतीमध्ये घ्यायचे। प्रत्येक पाकळीमध्ये 5 मोती आहेत, त्या मधल्या मोतीमधून आता इथं 5 मोती घ्यायचे आहेत फेंट गुलाबी। तर हे 5 मोती घालायचे आणि आता एक मोती सोडून परत खालच्या मोतीमधून सुई काढायची। एका मोतीमधून सुई काढायची, ओढून घ्यायचं आहे चांगलं। आता इथं परत आपण 3 फेंट गुलाबी आणि 2 डार्क गुलाबी मोती घेणार आहोत। असे एकूण 5 मोती घ्यायचे आहेत। आता हे मधली जी पाकळी आहे त्याच्या मधल्या मोतीमधून सुई घ्यायची आहे। आता इथं आपण परत 5 फेंट गुलाबी घेणार आहोत। प्रत्येक वेळेस 5-5 मोतीच घ्यायचे। फक्त वरच्या बाजूने घेताना थोडं मोत्यामध्ये चेंज होणार आहे, पण खालच्या बाजूने घेताना प्रत्येक वेळेस 5-5 मोती घ्यायचे। आता खालच्या मोतीमधून गुलाबी रंगाचे 2 मोती आहेत, त्याच्या खालच्या मोतीमधून सुई काढायची। आता ह्या बाजूला अजून एक पाकळी करायची आपल्याला।
आता इथं 3 गुलाबी मोती, फेंट गुलाबी आणि 2 डार्क गुलाबी असे 5 मोती घेतले. आता परत ह्या मधल्या मोतीमधून सुई काढायची. आता इथं परत 2 डार्क गुलाबी आणि 3 फेंट गुलाबी. घेऊन ह्या मधल्या मोतीमधून सुई काढायची. 2 डार्क गुलाबीच्या वरची जी मोती आहे त्याच्यामधून सुई काढायची. आता आपण हे कमळाचे हे 2 आपण पाकळ्या करून घेतलेले आहेत ह्या बाजूनी. आता हे पूर्ण आपण पॅक करून घेणार आहोत इकडं आणि इकडून आपण महिरप चालू करायची. तर आता हे कसं करताना आपण सुरुवातीला आपण हे सगळ्या गुलाबी मोतीमधून सुई काढून घ्यायची. आता ह्या सगळ्या मोतीमधून सुई ह्या गुलाबी मोतीपर्यंत घ्यायची आपण. सगळ्या मोतीमधून सुई काढून घेऊया आपण. म्हणजे आहे तिथंच मोती आपण जी होती सुरुवातीला तिथंच सुई घेतली, फक्त आपण सगळ्या मोतीमधून काढून ह्या बाजूने त्याचं डायरेक्शन घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला हे कमळाचं शेवटची पाकळी करायची. इथं 5 मोती घालायचे गुलाबी, फेंट गुलाबी. आता हे खालच्या ह्या 2 गुलाबी मोतीच्या खालच्या बाजूने सुई काढायची. अशा प्रकारे हे कमळाचं ह्या बाजूचं पूर्ण भाग तयार झालेला आहे. आता आपण ह्या बाजूला घेऊयात करायला. म्हणजे ह्या बाजूनी आपण महिरप करायची सुरुवात आणि ह्या बाजूनी आपण पूर्ण कमळ पूर्ण तयार करून घेतलेलं आहे. आता ही सुई आपण पूर्ण शेवटच्या त्या गुलाबी मोतीपर्यंत घेऊयात. जिथं आपण सुरुवात केली होती तिथून घ्यायची. ह्या खालच्या मोतीमधून सुई काढायची. म्हणजे जिथं आपण सुरुवात केली होती सुरुवातीला तिथंपर्यंतच घेतलं. म्हणजे ह्या भागाचं जे आपण कमळ केलेलं आहे ते पूर्ण केलेलं आहे. आता इकडचा भाग करून घेऊयात आपण. इकडं कसं केलं तसंच ह्या बाजूला पण करून घ्यायचं आहे. तर आता आपण सुरुवातीला 3 फेंट मोती घ्यायचे आणि 2 डार्क गुलाबी. परत ह्या मधल्या मोतीमधून सुई काढायची. आता इथं परत 2 डार्क गुलाबी आणि 3 फेंट गुलाबी असे मोती घालायचे. फक्त एक कमळ पूर्ण होईपर्यंत थोडं लक्ष देऊन करावं लागतंय आपल्याला. तर परत ह्या मोतीमधून मधल्या मोतीमधून सुई काढायची. आता परत इथं 5 फेंट गुलाबी मोती घ्यायचेत. म्हणजे तिकडची कशी पाकळी बनवली होती तशीच इकडं पण बनवायची. हे 5 मोती घेतले. आता एक मोती सोडायचा आणि दुसऱ्या खालच्या मोतीमधून सुई काढायची. आता ही पाकळी कशी बनवली होती आपण तशीच ह्या बाजूला बनवायची. आता त्याच्यामध्ये आता सुरुवातीला इथं 3 फेंट गुलाबी आणि 2 डार्क गुलाबी घ्यायचे. थोडं लक्षपूर्वक केलं ना आपण, प्रत्येक मणी मोजून केले तर व्यवस्थित एवढं अवघड जाणार नाही आहे करायला आपल्याला. आता हे मधल्या मोतीमधून सुई घ्यायची अशा प्रकारे. आता परत इथं 5 फेंट गुलाबी मोती घ्यायचे. पूर्ण कमळाचा आकार व्यवस्थित येतो तो. ह्या मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढून घ्यायची अशा प्रकारे. आता हा भाग आपल्याला इकडं बनवायचा आहे. त्यासाठी आपण काय करायचं आहे, आता इथं परत 3 फेंट गुलाबी आणि 2 डार्क गुलाबी घ्यायचे आहेत. परत ह्या मधल्या मोतीमधून सुई काढायची.
ओढून घ्यायचं आहे चांगलं. आता परत इथं 2 डार्क गुलाबी मोती घ्यायचे आहेत आणि 3 फेंट गुलाबी. परत ह्या वरच्या पाकळीच्या मधल्या मोतीमधून सुई काढायची. आता कमळाचा हा भाग झाला. आता इथं आपण इकडं कसं बनवलं तसं इथं बनवायचं आहे, पण आपण हे अखंड बनवणार आहोत म्हणून आपण इथं हिरव्या मोतीनी त्या दोन्ही कमळाच्या मध्ये पान बनवायचं आहे. तर आता इथं हिरवे 8 मोती घ्यायचे. आता हे परत हे खालच्या ह्या पाकळीच्या मधल्या मोतीमधून सुई खालच्या बाजूनी काढायची 8 मोती घातल्यावर अशा प्रकारे. आणि आता इथं कसं आपण बनवलं होतं 5 मोती घालून 5 फेंट मोती घालून, तसंच इकडं पण पूर्ण कमळ बनवून घ्यायचं आहे. ते 5 मोती घालायचे आणि परत हे खालच्या बाजूने घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे पूर्ण कमळ तयार झालेलं आहे. आता फक्त आपल्याला हे कंटिन्यू करत जायचं आहे म्हणून आपण हिरव्या पानांनी हिरव्या मोतींनी जोडून घ्यायचं आहे आणि परत दुसरं कमळ बनवत जायचं आहे. तर इथं परत काय करायचं आहे, 5 हिरवे मोती घ्यायचे. पाच हिरवे मोती घेऊन आता ह्याच्या मधल्या मोतीमधून घ्यायचं आहे. आता परत इथं 5 मोती घ्यायचे हिरवे. आता खालच्या खालून तिसऱ्या मोतीमधून सुई काढायची. आता हे 7 मोती घेतले आपण. आता हे जे खालची पाकळी आहे हिरवी त्या मधल्या मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे. आता इथं परत 2 हिरवे मोती, परत एक फेंट गुलाबी मोती घ्यायचे. हे दुसरं कमळ चालू होणार आहे आता. आणि परत 2 हिरवे मोती. इकडे कमळ दुसरं करायचं आहे त्यासाठी आपण फेंट गुलाबी घेतलं. तर परत 2 हिरवे मोती, असे 5 मोती घेऊन परत ह्या खालच्या तिसऱ्या मोतीमधून सुई काढायची. आता परत इथं आपण 2 हिरवे मोती घ्यायचे आणि 3 फेंट गुलाबी मोती घ्यायचे. परत ह्या गुलाबी मोतीमधून सुई काढायची वरच्या बाजूनी. आता इथं 3 फेंट मोती घ्यायचे आणि 2 डार्क हिरवे घेतले. आता हे आपण हे जो गोल केला होता त्याच्यावर खालून तिसऱ्या मोतीमधून वरच्या बाजूने सुई काढायची. आता इथं आपण 5 हिरवे मोती घ्यायचे. पाच हिरवे मोती आणि 3 फेंट गुलाबी मोती घ्यायचे आहेत. असे एकूण आपण 8 मोती घेतलेत. आता हे जे फेंट गुलाबी मोती आहे पहिला त्यामधून सुई बाहेर काढायची. हे दुसरं कमळ आपण चालू केलेलं आहे. आता इथं परत 2 डार्क गुलाबी मोती, एक फेंट गुलाबी आणि परत 2 डार्क गुलाबी. आता ह्या बाजूला कसं बनवलं तसंच इकडं बनवून ह्या बाजूचं आपण पूर्ण करून घ्यायचं आहे कमळ. आता इथं परत 5 फेंट गुलाबी घ्यायचे. आपण जो पहिला कमळ बनवलेला आहे तो बघून व्यवस्थित करायचा आहे आणि ह्या गुलाबी मोतीमधून सुई काढायची.
तर परत इथं 3 गुलाबी फेंट गुलाबी आणि 2 लाल डार्क गुलाबी मोती घेतले. तर ह्या वरच्या गुलाबी मोतीमधून सुई काढायची. तर ही पाकळी कशी बनवली होती पहिली, इकडं तसंच बनवायचं आहे. त्यासाठी आपण 4 फेंट गुलाबी घ्यायचे. परत एक मोती सोडायचा आणि दुसऱ्या मोतीमधून खालच्या बाजूने सुई घ्यायची. आता इथं आपण पहिली पाकळी बनवताना इथं 6 फेंट गुलाबी मोती घ्यायचे. 3 4 5 आणि 6 हे 6 मोती घेतले. आता ह्या पाकळीच्या मधल्या मोतीमधून सुई काढायची. ही पाकळी ह्या बाजूची कशी बनवली होती तशीच ह्या इकडं बनवली आहे. आता आपण दुसरी पाकळी तसंच बनवायचं आहे. फक्त बनवताना प्रत्येक वेळेस पहिल्या कमळामध्ये आपण काय काय केलं ते बघायचं, म्हणजे चुकणार नाही आपलं बनवताना. तर इथं 2 डार्क गुलाबी, परत एक फेंट गुलाबी आणि परत 2 डार्क गुलाबी अशी घ्यायची आहेत. हे फेंट गुलाबी आणि डार्क गुलाबी कॉम्बिनेशन छान दिसतं म्हणून आपण घेतलेलं आहे. तुम्ही इथं पांढरा कलर पण वापरू शकता. खालच्या बाजूने सुई काढायची. आता इथं कसं बनवलेलं आहे, ही पाकळी झाली. आता ही झालेली आहे. आता प्रत्येक वेळेस बनवताना अगोदरचं जे कमळ बनवलं होतं आपण ते बघून पुढे करत जायचं आहे, म्हणजे चुकणार नाही आपली महिरप. असे आपण हे कमळ बनवत जायचं आहे आणि मध्यभागी आपण हे हिरव्या मोतींनी 2 कमळ जोडत जायचं आहे. आता तुम्हाला जेवढी साईज पाहिजे महिरपची तेवढे तुम्ही कमळ वाढवून ती साईज वाढवू शकता. प्रत्येकांचं ताटाचं साईज काय त्याप्रमाणे. आता हे शेवटचं आपण कमळ बनवतो आहे. तर शेवटच्या कमळाला पण आपण शेवटचं खालच्या बाजूचं आहे ते कमळ पूर्ण करून कसं घ्यायचं आहे ते बघूयात आपण. आता सुई परत आपण सगळ्या ह्या पहिल्या वेळेस कसं बनवलं होतं तसंच घ्यायचं आहे. त्या शेवटच्या गुलाबी मोतीपर्यंत फेंट गुलाबी मोतीपर्यंत सुई घेतली आपण पहिल्यांदा बनवलं होतं तसंच करायचं. इकडून आपण हे कमळ पूर्ण करून घ्यायचं आहे. आता इथं 5 मोती घालायचे, 5 फेंट मोती घालायचे. खालच्या मोतीमधून सुई काढायची. अशा प्रकारे हे पूर्ण कमळ तयार झालेलं आहे. आपण सुरुवातीचं पण बनवलं होतं. सुरुवातीला आपण हे जे बनवलं होतं तसंच हे सुरुवातीचं आणि शेवटचं कमळ पूर्ण आपण बनवून घेतलेलं आहे. तर ही सुंदर अशी महिरप आपली तयार झालेली आहे. तुम्हाला जेवढं साईज पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कमळ वाढवू शकता. तसं हे मोठ्या ताटासाठी आपण हे 10 कमळ बनवलेले आहेत. तर सर्वांनी नक्की बनवायचा प्रयत्न करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की मेसेज करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.